आज मकर संक्रांती असली तरी कामाला काय आम्हाला जायचंच होतं. सो मी पटपट असा नाश्ता केला फ्रुट्सचा आणि त्याच्यानंतर फुल फ्लेज जेवण बनवलं. आज ना मी पुऱ्या बनवायचा विचार केला. सो त्यात मी थोडासा रवा पण ऍड करते. मग मिक्स करून डो बनवून घेतला आणि मग लाटताना ना सर्वात आधी तर मी पीठ वापरलेलं. सो त्यांनी ना एकदम कडकडीत पुऱ्या बनत होत्या. मग त्यानंतर मी तेल वापरून बनवल्या आणि मग मस्त टम्म फुलल्या. मग मी बाजूलाच कुकर लावून घेतला आणि त्यानंतर ना घरात कोथिंबीर वडी होती फ्रीजमध्ये. सो पटकन तेल पण उरलेलं होतं तर ती तळून घेतली आणि जोपर्यंत इथे कोथिंबीर वडी तळली जात आहे मी बाजूलाच ना सगळे भांडी लावून घेतले. आता कोथिंबीर वडी झाल्यानंतर पण ना तेल उरलेलं होतं आणि मला ते ना नेक्स्ट दिवसासाठी ठेवायचं नव्हतं. अगदी थोडंच होतं तर पटकन त्यातच ना वेफर्स तळून घेतले. हे बटाट्याचे वेफर माझे फेवरेट आहे आणि मग पुऱ्या बघा एवढ्या बनल्या आहेत. आणि त्यानंतर मी भाकऱ्याही बनवल्या. तर भाकऱ्या संध्याकाळसाठी, कारण मला दोन्ही टायमासाठी पुऱ्याच खायच्या नव्हत्या कारण त्या खूप ऑइली असतात. त्यानंतर मी बटाट्याची भाजी बनवत होती ज्यासाठी मी बटाटे आदल्या रात्रीच ना उकडून ठेवलेले होते आणि मग पटकन असे कट केले कारण मला कट केलेलं असे स्मॉल स्मॉल पीसेस मध्ये जी असते ना तीच खायला मजा येते आणि त्यांनी एकदम लुक पण चांगला येतो. मग मी पटकन असा कांदा कापून घेतला, मिरच्या वगैरे कापल्या आणि बाकी सगळी तयारी केली. त्यानंतर मी इथे मस्त कढईमध्ये तेल टाकलं, मग त्यात राई टाकली, ती मस्तपैकी तडतडल्यानंतर त्यात जिरा टाकला, मग मिरच्या टाकल्या, मग कढीपत्ता टाकला आणि मग चॉप्ड कांदा टाकला आणि कांदा मस्तपैकी कुक झाल्यानंतर मी त्यात थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकून मस्त मिक्स केलं. मग मी आलं लसूण पेस्ट टाकली आणि मग पुन्हा मिक्स केलं. मस्तपैकी ती फ्राय झाल्यानंतर हळद टाकली आणि हळद पण टाकून मस्त मिक्स केलं आणि त्यानंतर लास्टला आपले बटाटे टाकले. आता बरेच जण ना स्मॅश बटाटे टाकतात पण सिन्स मी फोड्या केल्यात ना मी प्रेफर करते की थोडं ना चमच्यानीच त्याला स्मॅश करावं आणि स्मॅश करून मग काय होतं की थोडे फोड्या दिसतात आणि मग थोडे असे स्मॅश्ड असतात आणि मग ते पुन्हा बंद करून कुक करून घ्यायचं. मग थोडं खोबरं टाकायचं वरून आणि लास्टला कोथिंबीर टाकायची आणि इट्स डन. मग मिक्स करून झाल्यानंतर एकदम यम्मी भाजी रेडी आहे. आता घरी पुऱ्या बनल्या आहेत म्हणजे श्रीखंड तर ऑब्व्हियसली येणार. सो माझ्या नवऱ्याने पटकन ते ऑर्डर केलं आणि ते सुद्धा प्रशांत कॉर्नर मधलं. तर आणि इथे माझं फुल फ्लेज जेवण रेडी आहे. सो भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.